तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. नोहे सारिता निराळे लवन मेळविता जळे. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. तुका मने बळी तुका मने बळी जीव दिला पाया तळी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. विठ्ठला करा नवनीरदाभात. पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात. पुरनेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात. कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं. जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं पांडुरंगाकारू प्रथम नमन. पांडुरंगाकारू प्रथम नमन. पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी.
पांडुरंगाच्या असीम कृपाशीर्वादाने आपल्या डिग्रस येथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवताचे प्रवक्ते श्री हरिभक्त पारायण धनंजय महाराज मोरे हरिसोड यांच्या मुखारविंदातून महाराजांच्या आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। कथा ही वैष्णवाच्या मुखातून श्रवण केल्या जात असते, कारण श्रीमद भागवत हे वैष्णवांचं शास्त्र आहे। संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये वैष्णवांचं विशुद्ध वर्णन केलेलं आहे। विष्णोः यत्पदम आमनंती, भगवान श्री विष्णूच्या परमपदाला प्राप्त करून देणारं श्रीमद भागवत शास्त्र आहे। श्रीमद भागवत शास्त्रम किरेन भाषितम असा उल्लेख आहे। विशेष रूपाने श्रीमद भागवत शास्त्र, एखादा ब्राह्मण कथाकार असेल तर तो सांगतो की ब्राह्मणाच्या शिवाय श्रीमद भागवत कोणी वाचूच नाही, परंतु वैष्णवांची ही मान्यता आहे श्रीमद भागवत जे भक्तिशास्त्र आहे, ज्ञानशास्त्र आहे, प्रेमशास्त्र आहे, हे वैष्णवाला जेवढं सम्यक प्रकारे सांगता येईल, कदाचित तो ब्राह्मण असेल आणि वैष्णव असेल तर योग्य आहे, परंतु ब्राह्मण असेल परंतु तो जर वैष्णव नसेल तर हे वैष्णव शास्त्र त्याच्या मुखातून श्रवण करण्याला एवढं समर्थ नाही। आणि म्हणून आपण आमचे श्री हरिभक्त महाराज धनंजय महाराज मोरे यांच्या मुखातून हे भागवत शास्त्र श्रवण करत आहात। सज्जनांनो, आजच्या चिंतनार्थ सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे। तुकोबारायांनी हा मंगलाचरणामध्ये लिहिलेला अभंग आहे। हा मांगलिक अभंग आहे आणि प्रथम दिवशी हे मंगलाचरण असतं सप्ताहाचं। परम मंगलमय दिवस असतो प्रथम, आणि सुरुवातीला सप्ताह असेल या काही असेल मंगलाचरण करण्याची प्रथा आहे। समाप्ती कामो मंगलम आचरेत, कोणत्याही पवित्र आध्यात्मिक कार्याची परिपूर्णता व्हावी यासाठी मंगलाचरण केल्या जात असते। आणि म्हणून या अभंगातून तुकोबारायांनी ध्यान, नाम, स्वरूप वर्णन, रूप वर्णन हे जे वर्णन असतात ही सर्व मांगलिक आहेत, आणि म्हणून हा अभंग सुद्धा ध्यानाचा अभंग आहे। धीयते अनेन इति ध्यानम, जो ध्यान करण्याला योग्य आहे त्याचं ध्यान करावं लागत असतं। आपला परमात्मा पांडुरंग ध्यान करण्याला योग्य आहे, आणि म्हणून आपण सुद्धा या अभंगाच्या वतीनं श्री पांडुरंगाचं ध्यान करू, मंगलाचरण करू, कीर्तन रूपी सेवा करू। मुळात कीर्तनच मांगलिक आहे। विठ्ठला विठ्ठला मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पार्वतीनाथ मंगलायतनम हरी, किंवा विष्णू सहस्रनामामध्ये मंगलानांच मंगलम। ईश्वर मंगल स्वरूप आहे। आमचा परमपिता पांडुरंग वैष्णवाचं आराध्य हे स्वरूपतः मंगल स्वरूप असल्यामुळे मांगलिक आहे। आणि संतांच्या वाणीत येणारा प्रत्येक शब्द मांगलिक आहे, मंगल स्वरूप आहे। मंगल शब्दाचा अर्थ आहे कल्याण,
विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून महात्म्याची सत्पुरुषाची वाणी ही कल्याण करणारी वाणी असते. महापुरुषाच्या वाणीवरती ईश्वराचा अनंत गुणा अनुग्रह असतो. आणि भगवत अनुग्रहाने ज्यांची वाणी प्रासादिक झालेली आहे ती तुकोबाऱ्यांची वाणी आहे. म्हणून तुकोबाऱ्यांची गाथा, तुकोबाऱ्यांचे शब्द, तुकोबाऱ्यांचा अभंग, प्रत्येक वर्ण आणि अभंग त्यांचा मंगलमय आहे. काय तुकोबाऱ्यांच्या एका एका शब्दामध्ये असं सामर्थ्य आहे, परमात्मा उभं करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून साधूची वाणी हे तपोभूत वाणी असते आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श करून आलेला शब्दच ही वैष्णवाची वाणी असते. आणि म्हणून श्रीमद भागवत ही वैष्णव वाणी आहे, कारण वैष्णवाच्या शब्दांना स्पर्श करून आलेली आहे. भागवताच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतं द्रव संयुतं पिबब भागवतं रसमालयं मुरहो रसिका भुवि भावुका. काय निगम कल्पतरोः गलितं फलं शुकमुखादमृतं द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं. शुकांच्या मुखाचा स्पर्श झाल्यामुळे श्रीमद भागवताचा एक एक शब्द अमृतमय आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत श्रवण करणारा अमृतत्वाला, मोक्षाला प्राप्त होतो. तो मोक्षाला प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला म्हणून एक एक बोल तुमच्या आमच्या जीवनाला अमर करणार आहे. आणि म्हणून ही अमर गाथा भगवान सदाशिवाने सर्वात सुरुवातीला जी पार्वतीला सांगितली त्या गाथेचं नाव अमर गाथा आहे. आणि नंतर व्यासदेवांनी सुखदेवांना जे सांगितलं ते श्रीमद भागवत गाथा आहे. सुखदेवांनी परीक्षित महाराजांना सांगितलं ते सुद्धा श्रीमद भागवत गाथा आहे, श्रीमद भागवत शास्त्र आहे. काय शास्त्र त्याला म्हणतात ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या विशद करून जे सांगत असतं त्याला शास्त्र म्हणतात. अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जी गोष्ट तुम्हाला अज्ञात आहे आणि ते ज्ञात करून जे देतं त्याला शास्त्र म्हणत असतात. म्हणून संसार तर तुम्हा आम्हाला सर्वांना स्वभावता ज्ञात आहे, म्हणजे माहीत आहे. संसार शिकण्यासाठी कोणती शाळा नाही. काय परमार्थ शिकण्यासाठी गुरुकुल आहे, संस्था आहे, शाळा आहेत. परमार्थ शिकावा लागतो आणि संसार शिकावा लागत नाही. हा अनादि जन्मापासून अनादि अनंत काळापासून तुम्ही जो करत आलेला आहे त्याचा अभ्यास तुम्हाला आहे. आणि त्याचा अभ्यास तुम्हाला असल्यामुळे ते शिकायचं काम नाही. गाईचं वासरू जन्माला आलं आणि स्तनाजवळ नेल्याबरोबर स्तन ओढायला लागतं, मागच्या जन्माचा अभ्यास आहे. तुमचंही आमचं लेकरू थोडं शाईच्या पानाचा आवाज थोडा कमी कर, भंग भंग करून राहिलं नुसतं. विठ्ठला 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 शास्त्र आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही ते माहीत करून देत असतं. परीक्षित राजाला सुद्धा भागवत माहीत नव्हतं, भागवत काय असते. परंतु मृत्यूचा ज्यावेळी प्रसंग उभा राहिला त्यावेळी सुखदेवाच्या मुखारविंदातून महाराज परीक्षितला भागवत ऐकायला मिळालं आणि त्याचं फलश्रुती
11व्या स्कंधाच्या शेवटच्या श्लोकात सांगितलेली आहे. शेवटच्या श्लोकात सुद्धा शेवटच्या शब्दामध्ये परमहंस गतो लभेत. श्रीमद भागवत श्रवण केल्याने परमहंस गती प्राप्त होते. परमहंस गतीचा अर्थ आहे मोक्ष प्राप्त होतो. लक्षात घ्या. म्हणून मोक्ष प्राप्तीचं साधन आमचे मोरे महाराज तुम्हाला सांगत आहे. आनंदानं श्रवण करा. आज पहिला दिवस आहे. योगायोगानं माझ्याकडे सुद्धा ही पहिल्या दिवसाची सेवा आली. सेवा करणं आमचा धर्म आहे. पहिला दिवस असो का शेवटचा असो का मधला असो कोणता असो, जो दिवस आमच्याजवळ होता तो दिवस तुम्हाला दिला. जे दिवस आम्हाला सेवा करायला मिळाला योगायोगाने त्या दिवसासाठी आम्ही सेवा करत आहोत. आम्ही रस्त्यानं येत असताना काय जे ड्रायव्हर होते त्यांनी सांगितलं, बाबाजी तुम्हाला आता 15 वर्ष झाले आमच्या गावात येऊन. 15 वर्षाचा कालखंड किती स्पीडनं निघून गेला कळत नाही. अरे आयुष्य किती स्पीडनं तुमचं आमचं निघून जायचं कळतं का? काळे केस कोणत्या तारखेला पांढरे झाले लिहिलं का कोणी? कोणीच लिहिलं नाही. म्हणजे आयुष्य जातं हे कळत सुद्धा नाही. दिवस जातात हे कळत नाही. विठ्ठला विठ्ठला हो आयुष्य जात आहे आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महास्वहिताचा घोरवाहा ध्यानी राहा श्री हरीच्या. किती सुटेबल म्हणजे किती सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाऱ्यांची भाषा तुमच्या आमच्या हृदयाला स्पर्श करणारी भाषा आहे. फक्त त्या भाषेचं अर्थानुसंधान साधलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला कीर्तनं ऐकावे लागत असतात. कीर्तनं कशासाठी ऐकायचे? साधू संत महात्मे कीर्तनकार तुम्हाला शब्दांचा सम्यक अर्थ यथार्थ बोध घडवत असतात. लक्षात ठेवा. अरे अभंगाखाली सुद्धा कोणीतरी भाष्य केलेलं असतं. त्या अभंगाचा अर्थ लिहिलेला असतो. ती अर्थ वाचूनही आपल्याला अभंग कळत नाही, अर्थ कळत नाही. साधू अर्थ सांगत नाहीत, अर्थाचा अर्थ सांगतात. आणि अर्थाचा अर्थ सांगितल्यानंतर परमार्थ कळत असतो. नुसत्या अर्थानं परमार्थ कळत नाही. ज्या दिवशी अर्थाचा अर्थ तुम्हाला श्रवण करायला मिळेल त्या दिवसापासून परमार्थ कळायला लागेल. आणि परमार्थ कळाल्यानंतर आता तुम्हाला काय कळालं ते तुमचं तुम्हाला माहीत, पण परमार्थ कळायला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महाकाळ तुमच्यावरती जप धरून बसलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे
अजून किती आहे अवकाश विठ्ठला विठ्ठला. हो, काळ जप धरून बसलेला आहे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. आपल्याला कल्पना नाही की आपल्या पाठीमागे काळ लागलेला आहे. आपल्या पाठीमागे काळ लागलेला ही आपल्याला कल्पना नाही. परंतु एक दिवस अल्लाह तुम्हाला काळ उचलून घेऊन जाईल, तुम्हाला कल्पना सुद्धा होणार नाही. म्हणून नेहमी आयुष्याचं चिंतन केलं पाहिजे. लक्षात घ्या, साधू संत सांगतात की परमार्थ चिंतन करा. परमार्थ करत असताना संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. आणि पुढे सांगितलं, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी दुजा ठाव नाही कोठे. अर्थात परमेश्वराच्या शरणागती शिवाय दुसरं कोणतंही साधन नाही. काळ तर जप धरून बसलेला आहे, टप धरून बसलेला आहे. पहा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये मोठं गाव होतं बाजाराचं, आणि एक शिंपी राहायचा. तो शिंपी रोज कपडे शिवायचा लोकांचे. हिवाळा आल्यानंतर लोक त्याच्याकडून रजाई शिवून घ्यायचे. काय अंगावर घ्यायची रजाई. रजाई कळते का नाही तुमच्या गावातल्या लोकांना? कळते का रजाई? गादी आणि रजाई पूर्वीच्या काळात असायची. आता कंबल आले, ते ब्लँकेट ज्याला म्हणतो आपण. पूर्वी रजाई असायची. गादी जाड असायची, रजाईमध्ये कमी कापूस असायचा, हलकी असायची, अंगावर घ्यायची थंडीपासून संरक्षण करण्यासाठी. ती रजाई शिवायला लागायची. आणि मग तो शिंपी हिवाळा आला की लोक त्याच्याकडे रजाई शिवायला टाकायचे. तो रजाई शिवण्यामध्ये परफेक्ट होता, हुशार होता, चतुर होता, चांगला शिलाई करणारा होता. गरिबीची परिस्थिती, शिवण कामावरती आपला प्रपंच चालवत असे. त्याला एकुलता एक मुलगा होता. 10-12 वर्षाचा मुलगा असेल. छोटंसं घर, त्या घरामध्ये तो राहत होता. आणि मोल मजदुरी, ती शिलाई घ्यायचा, तेवढी मजदुरी त्याच्यावरती प्रपंच चालायचा. एक दिवस त्याची बायको म्हणाली, पहा, तुम्ही लोकांच्या किती हृदयात शिवता, पण पोराच्या अंगावर घ्यायला काहीच नाही. रात्रभर पोरग थंडीनं कडकड कुडकुड करते, त्याला थंडी वाजते, एखादी पोरासाठी हृदय शिवा. त्यानं म्हटलं, हे बघ, मला आता मधाच काही सांगू नको. लोकांचीच कामं पडलेली आहेत, पोराला कधी हृदय शिव? पोरग भारी आहे का रजाई भारी आहे? मेलं थंडीनं पोरग तर. परंतु माणसाला हा आणि मोह कसा असतो, लोभ कसा असतो. बाई 2 दिवस झाले की म्हणायची, म्हणायची, हे पा पतिदेव, पोरासाठी एखादी रजाई शिवा, वेळ काढून. तो म्हणायचा, माझ्याजवळ वेळ नाही. काय, मी तुला किती वेळा सांगतो की वेळ नाही म्हणून? ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी शिवून देईल तुझ्या पोराला रजाई. विठ्ठला विठ्ठला. बाई रोज दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणतच राहायची. तिला वाटलं आपण जर म्हणतच राहिलो तर त्याला राग आला तर शिवाय एखाद्या दिवशी शिवून देईल, पण राग आला पाहिजे त्याला. तो बाई म्हणायची, तो म्हणायचा, माझ्याजवळ वेळ नाही, माझ्याजवळ वेळ नाही, तुला किती वेळा सांगतो.
मराठी तुला कळत नाही का? मग हिंदी सांगू लागला. मेरे पास समय नाही आहे. हिंदी बी कळत नव्हती आणि तो मग इंग्रजी सांगू लागला की नो टाइम, माझ्याजवळ वेळ नाही. बाईनं सारखं टुमणं लावलं माग, सारखा हे लावला. एक दिवस तो कंटाळा, मला आज जाऊ द्या, बाकीचे कामं सारून पोरासाठी शिवतोच रजाई, आणि बसला शिवायला बसला रजाई. आता शिवत असताना शेवटचा टाचा द्यायचा राहिला. शेवटचा सुई घातली आणि आता काढून त्याला गाठ मारायची, शेवटचा टाचा द्यायचा. त्याच्या तेवढ्यामध्ये कोणीतरी समोर येऊन उभा राहिला, भयंकर अकराळ विक्राळ. कोणीतरी समोर येऊन उभा राहिला. म्हणजे चल, काय चल, तू कोण आहेस? तू कोण आहेस? तुम्हाला माझा परिचय घेण्याचा प्रयत्न करू नको. आतापर्यंत जेवढे उचलून नेले इथून तो मी आहे. तुला कल्पना नसेल. तो म्हणे मला असा कोड भाषेत बोलू नको, स्पष्ट सांग. तो मला चल, जास्त बकवास करू नको. तरी त्या समोरच्या व्यक्तीला हा सुद्धा म्हणाला की नो टाइम. तो समोरचा उभा असणारा तो म्हणाला, तुझी काय बायको नाही मी नो टाइम म्हणायला? मी काळ आहे, काळ, मृत्यू. मी आल्यानंतर परत जात नसतो, तुला चलावंच लागणार आहे. चल लवकर उठ. काय टाचा नुसता सुई खोसलेली होती, टाचा द्यायचाच राहिला, तसंच जावं लागलं. जावं लागलं. रजाई हातातल्या हातात राहिली. शरीराचं प्रेत होऊन गेलं, तसाच पडला. बायको पळत आली तर पोराची रजाई शिवली होती, फक्त शेवटचा टाचा मारायचा राहिला होता. काय गेलं आयुष्य. आयुष्य तुमचं आमचं कोणाचंही थांबण्यासाठी येत नाही, ते जाण्यासाठीच येत असतं. विठ्ठला विठ्ठला पोलारा रजाई कामात आली नाही, पण शेवटी ती रजाई त्याचेच कफन झाली. शेवटच्या वेळी मेल्यानंतर नवा कपडा थरता का नाही अंगावर, त्याला कफन म्हणतात हिंदीमध्ये. मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही. अरे ती चादर ओढली, ती रजाई त्याच्या अंगावर शेवटी पांघरून त्याला मशानात न्यावं लागलं. पोरासाठी रजाई शिवलेली पोराच्याही कामा आली नाही, याच्याच कामा आली. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, लक्षात ठेवा. आयुष्याचं गणित फक्त परीक्षित राजाला कळालं, आयुष्याचं गणित. आणि म्हणून त्याने 7 दिवसाच्या आत उद्धार करून घ्यायचं ठरवलं. त्याने प्रश्न केला सुखदेवांना, म्रिय मानस्य किम साधनम. 7 दिवसावर मृत्यू आला, मरणाऱ्या व्यक्तीला आता मुक्त होण्याचं काय साधन आहे? तर त्यावेळी सुखदेवांनी सांगितलं, श्रीमद भागवत श्रवण हेच मुक्तीचं साधन आहे. विठ्ठला विठ्ठला मृत्यो हो उद्धारस्य साधनम श्रीमद भागवतम शास्त्रम. श्रीमद भागवत शास्त्र हेच अंतिम उद्धाराचं साधन आहे. आणि म्हणून आयुष्यावर भरोसा ठेवू नका. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे का? नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हातात नाही. तुमचं आयुष्य आमच्यासारख्या साधू लोकांच्याही हातात नाही. तुमचं आयुष्य एकदा मिळाल्यानंतर ते आता ईश्वराच्या सुद्धा हातात नाही. तुमचं आयुष्य तुमच्या प्रारब्धाच्या हातात आहे. तुमचं प्रारब्ध जेवढ्या वर्ष जगण्याचं आहे तेवढेच वर्ष तुम्ही राहणार आणि नंतर तुमच्या प्रारब्धानुसार जाणार. म्हणून आयुष्याचं ध्यान ठेवलं पाहिजे माणसाने. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून साधू संतांचं जीवन हे ईश्वर अर्पण जीवन असतं, समर्पित जीवन असतं, शरणांगत जीवन असतं. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. किंवा सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्वस्वाचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये, कारण शरणागती शरण्यू मीची एकू माऊली म्हणतात. शरणागताला शरण जाणाऱ्याला शरण्य जर कोण असेल तर एक मीच म्हणजे भगवंत आहे, त्याला शरण गेलं पाहिजे. विठ्ठला म्हणून या शरण जावे
म्हणून या शरण म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाचे सर्व भावे देवा अवतरील पार अवतरील शरण जावे सर्व भावे देवासी काय म्हणून तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा या संसार नदीतून पार जायचं असेल तर तोच उतरू शकतो तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ हा संसार सागर तरुण जाणं अतिशय अवघड आहे काय दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति ते तो ईश्वर तुम्हाला संसार सागरातून पार सोडू शकतो म्हणून शंकराचार्यजीने म्हटले एका ठिकाणी अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणम किमस गुरु कृपालो कृपया वदेत विश्वेश पादांबुज दीर्घ नौका या संसार सागरातून आपल्याला एक ईश्वर आणि दुसरा गुरुच पार लावू शकतो संसार सागरातून तरुण नेणारे दोनच आहेत अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणम किमस्ती या संसार सागरातून तरुण नेणारा असा कोण आहे तर सांगतात गुरु कृपालो कृपया वदेतात विश्वेश पादांबुज दीर्घ नौका एक तर संत आपल्याला संसार सागरातून पार नेतात आणि भगवंताचे चरण कमल म्हणजे भगवंताची शरणांगती ही आपल्याला संसार सागरातून धरून नेत असते विठ्ठला हो म्हणून माऊली सुद्धा म्हणतात काय ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उतरेलो आता म्हणून जीवाचा उद्धार एक तर परमेश्वराच्या भजनाने होतो नाहीतर जीवाचा उद्धार सत्पुरुषाच्या सद्गुरूच्या बोधाने होत असतो सद्गुरूचा बोध तुम्हाला मुक्तीला प्राप्त करून देतो आणि भगवंताने सुद्धा कृपा केल्यानंतर आपल्याला तेच मिळू शकतं म्हणून संसार सागरातून पार नेणारे एक तर परमात्मा आहे दुसरे संत आहेत संत आणि परमात्मा नेऊ शकतात म्हणून भगवत भक्त जो असतो
त्याचा तो शरणापन्न परमेश्वराशी असतो. भक्ताचा संबंध भगवंताशी असतो. शिष्याचा संबंध हा गुरुशी असतो. शिष्याने गुरुशी संबंध स्थापन केल्यानंतर त्याला आत्मबोध होतो आणि आत्मबोधाच्या द्वारे त्याला मोक्ष मिळत असतो. त्याचप्रमाणे भगवत भक्ताचा संबंध भगवंताशी असतो आणि संबंध स्थापित करत असताना निस्पृह संबंध असतो. नमे कर्म फले स्पृहा गीता सांगते. भगवंत मी तुझं भजन करतो, पण मी तुझ्या भजन केल्याने मला तुझ्यापासून काही पाहिजे असं काही नाही. निस्पृहता आहे. तिला दुसऱ्या भाषेमध्ये निष्कामता म्हणतात. आणि निष्काम भजन केल्यानंतर एक दिवस त्याला परमात्मा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. आणि भक्ताला दर्शन दिल्यानंतर भगवत भक्ताच्या जीवनाचं ध्येयच भगवत दर्शन असतं. विठ्ठला हो. आणि ज्यावेळी भक्ताला भगवंत दर्शन देतो तर भक्ताचे भाव काय असतात ते पहिल्या चरणात. पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुकोबारायांनी पांडुरंगाच्या पुढे हात जोडून एकच प्रार्थना केली की हे नाथ, ज्यावेळी मी तुला समोर पाहतो त्यावेळी असं वाटतं की नुसतं पाहतच राहावं. लालचावले मन लागली से गोडी ते जिव्हेन सोडी. लालचावले मन लागली से गोडी, लालचावले मन लागली से गोडी, लालचावले मन लागली से गोडी, लालचावले Oh
लालचावले मन लागलीसे गोडी ते जिव्हेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे ज्या स्वरूपात तू मला दर्शन दिलेलं आहे ते स्वरूप नित्य निरंतर माझ्या नेत्राचा विषय बनून राहावं एवढीच पांडुरंगा माझी इच्छा आहे. माझ्या दृष्टीपासून आड कधीही जाऊ नको. हा भक्ताच्या चित्तातला एक उत्कृष्ट भाव असतो. भावना आम्हाला प्रत्येकाला असते पण प्रत्येकाच्या भावनेमध्ये भेद असतो. ज्याला जशी भावना असते त्याला दृश्य तसं दिसत असतं. काय जाकी रहे भावना जैसी प्रभु मूर्त देहु तैसी मंगल भवन अमंगल द्रवहु सुदशरथ अजेन राम सिया जाकी रहे भावना जैसी प्रभु मूरत देखे हो तैसी. यादृशी भावना यस्य तादृशैव दर्शनम. जशी ज्याची भावना भगवंताच्या प्रती असते या कोणत्याही दृश्याच्या प्रती असते त्याच्या भावनेवरून त्याचं हृदय कळत असतं. काय बोलण्यातून भावना आहे, पाहण्यातून भावना आहे, हात वरती खाली करण्यातून भावना आहे, डोळे फिरवण्यातून भावना आहे, होठ बडबड करण्यातून भावना आहे. भावना अनेक इंद्रियातून वेगवेगळ्या प्रकारची प्रगट होत असते. माऊलीनं काय म्हटलं पहा ज्ञानेश्वरीमध्ये, झाड जाणी जे फुले, मानत जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणसाच्या बोलण्यावरून माणूस कळतो कसा आहे. यदा यदा मुंचती वाग्बाणम तदा तदा जाती कुल प्रमाणम. बोलण्यावरून माणसाची जात धर्म माणूस कळतो. म्हणजे बोलण्यावरून भावना कळते. काय पाहण्याहून भावना कळते, बोलण्याहून भावना कळते, ऐकल्याहून भावना कळते. प्रत्येक ज्ञानेंद्रियावरून भावनेचं दर्शन होते. विठ्ठला विठ्ठला भावनेमध्ये कसा भेद असतो. दृष्टी न फिरे माघारी. तुकोबारायांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून ते भक्ती भजन करत होते, तपश्चर्या करत होते. भामचंद्र घोराड्या भंडाऱ्याच्या डोंगरात जाऊन रात्र रात्र भजन करत होते. काय रात्र रात्र भजन. आपलाही सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह होतं का? अखंड हरिनाम 17 वेळा तर काकड्या चहा पिता. काकडा आहे का देऊ? विठ्ठला विठ्ठला आणि रात्रीचं भजन असलं तर मग पाहायचंच काम नाही. तिकडं चूल पेटलेलीच असते. अर्धे तर नुसते चुलीकडेच पाहतात आणि अर्धे भजन म्हणतात. हे बघताय का? चला ठीक आहे, काही न चालल्यापेक्षा चालू आहे, चांगली गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला भावनेचं पावित्र्य हात परमार्थ आहे. पांडुरंगाला एकच प्रार्थना केली पाहिजे की माझी भावना शुद्ध कर. काय माझ्यावरती अनुग्रह कदाचित नाही झाला तरी चालेल, परंतु माझ्या भाव आणि भावनेवरती अनुग्रह कर. माझी भावना शुद्ध आणि सात्विक बनली पाहिजे. सात्विक भावनेचा विशेष परमात्मा आहे. आणि जशी जशी भावना सात्विक होत असते तसे तसं माणूस देवाची वाट पाहत असतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला, दूर नाही देव त्याला. ज्याचा भाव झाला
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवताला. आणि माझा विषय काय आहे की भगवंताला प्रार्थना करायची की माझी भावना शुद्ध कर. भाव शुद्ध झाला तो विषय वेगळा आहे आणि प्रार्थनेचा विषय वेगळा आहे. म्हणून प्रमाण देत असताना बारकाईनं श्रवण करायचं, नंतर प्रमाण द्यायचं. विठ्ठला विठ्ठला कारण त्यानं काय होतं की विषयांतर होतं, विषयाची लिंक तुटत असते. लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला शबरीनं श्रीरामाची आतुरतेनं वाट पाहिली. तुकोबारांची आतुरता पहा. तुकोबारांचे शब्द आहेत. वाटोली पाहता शिनुले डोळुले, वाटोली पाहता शिनुले डोळुले, वाटोली पाहता शिनुले डोळुले, वाटोली पाहता शिनुले डोळुले, दावीसी पाऊले सिनुले डोळुले, दाविसी पाऊले कैवो डोळा. देवा तुझी सातत्यानं सतत वाट पाहत आहे, निरंतर वाट पाहत आहे. तुझे पावलं कोणत्या दिवशी दिसतील, तुझ्या स्वरूपाचं दर्शन कधी होईल हे मला सांग. महाभारताचा प्रसंग संपला, युद्ध संपलं आणि शरासनावरती झोपलेले अस्ति पंजर जे भीष्माचार्य, त्यांचं शरीर बाणाच्या आसनावरती पडलेलं होतं आणि पांडव त्यांना भेटण्यासाठी गेले. काय भेटण्याचा विषय वेगळा आहे, आपल्या प्रसंगाचा विषय वेगळा आहे. आपला प्रसंग मी तुम्हाला सांगतो. विठ्ठला विठ्ठला महाभारताच्या युद्धामध्ये गुरुजनापासून तर मोठमोठ्या लोकांचा वध अर्जुनाच्या, पांडवांच्या हस्ते झाला होता. आणि पांडव प्रश्न घेऊन श्रीकृष्णाकडे आले आणि सांगितलं, भगवान आम्ही अपराधी आहोत. आम्ही युद्धामध्ये स्वतः आमच्या गुरु द्रोणाचार्याला सुद्धा मारलं, सोडलं नाही. ही पातकं कोठे फेडायची? श्रीकृष्ण सांगू लागले की मला गीता सांगता आली, पण आजच्या प्रश्नाचं उत्तर नाही सांगता येत. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर पितामह भीष्मांच्याकडे जा. आचार्य भीष्म ते धर्माचार्य आहेत, तुम्हाला उत्तर देतील. गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाला ते उत्तर सांगता येत नव्हतं असं नाही, परंतु भगवान ज्याला सन्मान द्यायचा असेल त्याला जरूर देत असतात. भगवंताला स्वतःच्या सन्मानाची इच्छा नाही, पण भक्ताचा सन्मान झाला पाहिजे. परमानंद रात्रंदिवस त्याच्यासाठी तळमळत असतो परमेश्वर. विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या, हे पांडव ज्यावेळी भीष्माचार्याकडे हा प्रश्न घेऊन गेले, प्रश्न विचारला त्यांनी की बाबा अशा अशा प्रकारचा प्रश्न आहे, काय उत्तर? सांगितलं, युधिष्ठिर पुत्र, माझ्या वंशाचं तू दैवत आहेस. माझ्या वंशामध्ये तुझ्यासारखा सात्विक पुत्र न मागे जन्माला आला आणि भविष्यात येईल किंवा नाही.
तू माझ्या वंशाचं भूषण आहेस पुत्र, काय प्रश्न घेऊन आलास? सांगितलं पितामह, प्रश्न छोटासा आहे. विठ्ठला 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 हो, तोच प्रश्न भीष्म पितामहांच्या समोर मांडला. पितामह म्हटले, वेड्यांनो काय, अरे सूर्य जिथं उगवलेला असेल तिथं अंधार राहू शकतो काय? जेथे सूर्य उगवलेला आहे तिथे अंधार राहणं शक्य नाही पुत्रांनो. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जनी विकासू वंदू आता. विश्वातला अंधकार मावळणारा सूर्य ज्यावेळी उदित झाला, अंधकार समाप्त. काय पुत्र, श्रीकृष्णासारखा साक्षात ज्ञान सूर्य तुमच्या जीवनात उगवला. बाळांनो, तुम्हाला पापच लागणं शक्य नाही आणि कशाला वेड्यासारखा प्रश्न करता? प्रश्नाचं उत्तर मिळालं. अर्जुनाने कर्तव्य म्हणून एक प्रश्न विचारला. बाबा, तुमची ही अवस्था आहे, तुमचा मृत्यू तुमच्या हातामध्ये आहे, एवढं ताकद तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे हे आम्हाला माहीत आहे, परंतु तुमच्या या वेदना आमच्याकडून पावल्या जात नाही. परंतु मला एक सांगा, तुमची मृत्यू नंतरची काय इच्छा आहे किंवा मृत्यूच्या अगोदरची काय इच्छा आहे? भीष्म म्हणाले, मृत्यूच्या नंतर माझी इच्छा शेष राहणार नाही. काय, ज्याचं अज्ञान शेष राहिलं त्याची मृत्यूच्या नंतर इच्छा शेष राहील. इच्छा ही सूक्ष्म अंतकरणाचा, सूक्ष्म शरीराचा भाव आहे. ज्ञानाने सूक्ष्म शरीरच निवृत्त झाल्यानंतर वासना, इच्छा वगैरे काही शिल्लक राहत नसतात. भीष्म ज्ञानी होते, ते म्हणे मी गेल्यानंतर माझी काही इच्छा नाही, पण पुत्र जिवंतपणी एक इच्छा आहे, तेवढी जर पूर्ण करशील तर फार चांगलं होईल. म्हणे बाबा काय इच्छा आहे ते सांगूनच टाका. माझी एकच इच्छा आहे, तुझा श्रीकृष्ण माझ्यावरती नाराज आहे, माझ्याकडे डोंकून सुद्धा पाहायला तयार नाही. परंतु मी ज्याचं रात्रंदिवस भजन करतो, माझा श्वास न श्वास श्रीकृष्णाशिवाय सुटत नाही आणि कृष्णाशिवाय मी श्वास सुद्धा घेत नाही, एवढी माझी भक्ती आहे अर्जुन श्रीकृष्णावर. आणि श्रीकृष्णाला माझ्याविषयी चुकीची भावना निर्माण झालेली आहे. माझी एकच इच्छा आहे, एकदा श्रीकृष्णाला आणून माझ्या समोर उभा कर, एकदा मी त्याला पाहीन आणि नंतर मी कायमचे डोळे मिटून घेईल, पुन्हा कधी डोळे उघडणार नाही. विठ्ठला 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 एकदा श्रीकृष्णाला माझ्या डोळ्यासमोर आणून उभं कर, एवढीच माझी इच्छा पूर्ण कर, मला काही दुसरी इच्छा नाही. काय, ज्ञानी पुरुषाला काही इच्छा नसते. किमिच्छन कश्य कामाय उपनिषद सांगतात आणि माऊली सांगतात, चौथी याचे ठाई काहीच करणे नाही. मोक्ष प्राप्त झालेला, जीवनमुक्ती या विदेहमुक्त प्राप्ती झालेला पुरुषाला कोणतीही सांसारिक इच्छा राहत नाही आणि धार्मिक सुद्धा इच्छा राहत नाही. धार्मिक इच्छा ही बंधन आहे, संसाराची इच्छा तर बंधन आहेच, परंतु धार्मिक इच्छा सुद्धा बंधन असते. इच्छा वासना कोणती असो ती बंधनच असते, लक्षात ठेवा. आणि इच्छा वासना अशा राहिली म्हणजे दुःखाला प्रसवणार. भागवतामध्ये पिंगला वेश्याच्या प्रसंगामध्ये वर्णन आहे. आशा ते परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम तस्मात् संचिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. पिंगलेना आशेचा त्याग झाला, साधू झाली, नंतर तिला मोक्ष झाला. भीष्म पितामह म्हणतात, एकदा कृष्णाचं दर्शन घडव पुत्र, कारण तुझं कृष्ण वाटेल ते ऐकतो, तुझ्या अधीन आहे. काय, देव भक्ताधीना, देव भक्ताच्या अधीन असतो, एक नाही. आणि म्हणून अर्जुनाला असा भाव, परंतु अर्जुनी एक लक्षात ठेव, श्रीकृष्णाला आणशील ना माझ्याकडे, तो महाभारताच्या युद्धातला श्रीकृष्ण आणू नको, ज्याने चाक धरून माझ्यावरती उगारलं होतं, तो कृष्ण आणू नको.
काय विगत गती वल्गुहास प्रणय निरीक्षण उरुमानाह. गोपिकांच्या सानिध्यामध्ये जो खेळला, बागडला, रांगला, जे काही केलं, तो श्रीकृष्ण एकदा माझ्या अंतिम दर्शनाला घेऊन ये. अर्जुन गेला. अर्जुन गेल्यानंतर भीष्म पितामह अर्जुनाची इतकी आतुरतेनं वाट पाहत होते की देव कधी येईल. या प्रसंगाचं वर्णन संत सुरदासजीनं केलेलं आहे आपल्या पदामध्ये. विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, हो. काय म्हणता सुरदास? हरिदर्शन की प्यासी आखिया, हरिदर्शन की प्यासी, हरिदर्शन की प्यासी आखिया, हरिदर्शन की प्यासी, हरिदर्शन की प्यासी आखिया, हरिदर्शन के प्यासी. देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को, देखो चाहत कमल नयन को. निश दिन रहत उदासी आखिया, हरिदर्शन किया, हरिदर्शन के हरिदर्शन की प्यासी आखिया, हरिदर्शन की प्यास. देखो चाहत कमल नयन को, निश दिन रहत उदासी आखिया, हरिदर्शन की. अर्जुन, माझे डोळे त्याला पाहण्यासाठी इतके आतुरलेले आहेत, काय सांगू तुला. अश्रूच्या प्रत्येक थेंबामध्ये मी कृष्ण पाहतो रे. एकदा कृष्णाला घेऊन एवढीच माझी इच्छा आहे. मला आता जीवन जगण्याची इच्छा नाही, फक्त देव पाहण्याची इच्छा आहे मला. महात्मा कबीर म्हणतात, जिभणिया छाला पडा, राम पुकारी पुकारी, आखिया झाई परी, राम निहारी निहारी. रामाची वाट पाहत 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 ही डोळे थकून गेलेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, म्हातारी झालेली आहेत, सुरकुट्या पडलेल्या डोळ्यावर. इतकी वाट पाहिली मी देवाची, रामाची. शबरीनं तेवढी वाट पाहिली, भीष्मानं तेवढी वाट पाहिली. काय आणि तेवढी वाट पाहिल्यानंतर श्रीकृष्ण अगोदर तर यायला तयार नाही, परंतु भीष्माचं प्रेम आणि आस्था पाहून मला अर्जुना तिथं यायची इच्छा नाही, कारण तुझ्या पितामहाने अधर्माकडून युद्ध केलं म्हणून त्याचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही. अर्जुन म्हणाला, देवा आता माझ्या पितामहाचा धर्म आणि अधर्म पाहू नका. माझा पितामह किती धर्मनिष्ठ होता हे मला माहित आहे, तू सर्वज्ञ आहेस, तुला सुद्धा माहित आहे, पण त्यांच्या हृदयाला एवढं तळमळू नकोस, लवकरात लवकर ये. भगवंत धावत सुटले. काय धावत सुटल्यानंतर भीष्मांच्या समोर ती मूर्ती येऊन उभी राहिली. कोणती मूर्ती? वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पितांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पुरनेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. कोणती मूर्ती आहे? त्रिभंगी देहुडा ठाण मांडुलिया, त्रिभंगी देहुडा मांडुलिया, ओ त्रिभंगी ठाण मांडुलिया माने, त्रिभंगी देहुडा ठाण मांडुलिया.
देहुडा ठाण मांडुनिया माई कल्पद्रुमा तळी वेणू वाजवित आहे गोविंदू माये गोपाळ आ गोविंदू माये गोपाळ असा परमात्मा कदंब वृक्षाखाली उभा आहे. बासुरी हातात धरलेली आहे, त्रिभंगी छवी आहे त्याची. आणि भीष्माचार्याने पाहिल्यानंतर भीष्म म्हणतात काय, दृष्टी न फिरे माघारी. देवा, जसा तू समोर उभा आहे त्या समोरच्या स्वरूपाची दृष्टी कधीही माझी बाजूला व्हायला नको. माझ्या दृष्टीमध्ये अखंड तू राहावा एवढी इच्छा आहे. आणि मनसोक्त भीष्माने आपल्या नजरेमध्ये देव बंद करून घेतला आणि कायमची नजर बंद केली. विठ्ठला हो. आणि नजर बंद करत असताना एकच प्रार्थना केली दुसऱ्या चरणात, माझे चित्त तुझ्या पायात, 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 माझे चित्त तुझे पायात, माझे चित्त तुझे पायात. विठ्ठल पडली पंढरी राया, विठ्ठल पडली पंढरी राया, विठ्ठल पडली पंढरी राया, माझे चित्त तुझ्या पायात, पायात, माझे चित्त तुझ्या पायात. विठ्ठल पडली पंढरी राया, विठ्ठल पडली पंढरी राया, विठ्ठल पडली पंढरी राया, माझे चित्त तुझ्या पायात, माझे चित्त तुझ्या पायात, तुझ्या पायात, तुझ्या पायात. हरा विठ्ठल, हरा विठ्ठल, हरा हरा विठ्ठल, हरा हरी हरी. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. काय पांडुरंगा, तुकोबरायांनी प्रार्थना केली. लक्षात घ्या, माझं चित्त सदैव तुझ्या चरणावरती रमून असावं. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. काय अखंड मुखी नाम, अखंड त्या ठिकाणी तुझ्या नामाचा जयघोष, तुझं स्वरूपाचं दर्शन. कधीही त्या ठिकाणी माझं चित्त तुला सोडून नसावं. काय भजन आपण करू, पण आपलं भजनात जर चित्त नसेल तर भजन काहीच कामाचं नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचो निकाय. चित्त जर ठिकाणावर जवळ नाही चित्त, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत. जवळ नाही चित्त, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत. नाही चित्त, काय मांडिले प्रेत, चित्त जर आपल्या स्थिरतेला प्राप्त झाले, जवळ चित्त नसेल तर परमार्थामध्ये किंवा भजनाला काही अर्थ नाही. म्हणून उदाहरण असं आहे की प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचो निकाय. भजनात जर प्रेम नसेल ते भजन नाही. काय नाकाविन मोती,
अर्थाविन पोथी वाचो निकाय. उत्तर हिंदुस्थानामध्ये आम्ही राहिलो अनेक वर्ष. काशीला शिकलो, ऋषिकेश, हरिद्वार, पुष्कळ वर्ष, दिल्ली, सर्व ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर तिकडचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे तिकडे लग्न झाल्यानंतर बाई जी आपलं तोंड झाकून घेते, पदर घ्यायची पद्धत आहे, पडदा पद्धत. काय एखाद्या सासऱ्याला लग्नाच्या अगोदर सोयरिकीला गेल्यानंतर त्याला फक्त पोरगी पाहताना तिचं तोंड पाहायला मिळतं, नंतर जन्मभर सुनेचं तोंड पाहायला मिळत नाही, असा नियम. काय एक तरुण मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला, मुंबईमध्ये राहू लागला आणि त्याचं लग्न त्याच्या गावाकडे उत्तर प्रदेशामध्ये कोणत्या तरी जिल्ह्यातला होता, त्याचं लग्न झालं. आता पोरगी लग्न झाल्यानंतर पडदा घ्यायला लागली. त्याला राजस्थानी भाषेमध्ये घुंगट म्हणतात. मीराबाईची भाषा आहे की घुंगट, घुंगट है की नाही. घुंगट के पट खोल तुझे पिया मिलेगा, कबीराची भाषा आहे. तर मला सांगायचं, लग्न झालं आणि पोरीनं असा पदर घेतला. सोयरीक पाहताना सुद्धा जी माणसं गेली त्यांनी बरोबर पाहिली की नाही त्यांचं त्यांना माहीत. लग्न झाल्यानंतर त्या पोरानं 5-10 दिवसाची सुट्टी घेतली होती त्या साहेबांनी आणि सांगितलं की आता मी माझ्या बायकोला घेऊन मुंबईला जाणार. रेल्वेमध्ये फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आणि तिनं असं नाकावर पदर घेतलेला, तोंडावर तोंडच दाखवायला तयार नाही. अगं तो म्हणाला आपण मुंबईला चाललो आहे की नाही, तू मुंबईत आल्यानंतर हे काय वेड्यासारखं सोंग घेतलेलं आहे. अगं मुंबईमध्ये शॉर्टकट कपडे आहेत. मुंबईमध्ये आता फक्त भोंगळच राहायचं राहिलेलं आहे, इतके शॉर्टकट कपडे झालेले आहेत. विठ्ठला विठ्ठला आपल्या सारख्याला लाज वाटते समोर आल्यानंतर असे कपडे आहे की नाही. मग तेवढे कपडे घातल्यापेक्षा कपडेच घालू नका ना, डायरेक्टच राहण जसं राहायचं तसं आहे की नाही. ढोरायसारखं, पशुसारखं. काय सभ्यता कोठे गेली, संस्कृती कोठे गेली, हे सर्व हळूहळू ऱ्हास व्हायला लागलेलं आहे. मी तर सांगत असतो, हे साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार हे महात्मा संत नसते तर हा समाज कोणत्या थराला गेला असता हे सांगता नसतं आलं. ही साधू संत लोक आहेत म्हणून कुठेतरी संस्कृती टिकून आहे, धर्म टिकून आहे, माणसं टिकून आहेत, महिला टिकून आहेत. आणि त्या पोरीनं पदर घेतलेला, त्याला वाटलं जाऊ द्या नवीन नवीन आहे, लाजल महिनाभर, जास्त जास्त तोंडावरचा पदर काढणार नाही. मुंबई आली, अगं आता तरी उघड, आता आपल्याला रिक्षात, कारमध्ये, टॅक्सीमध्ये जायचं आहे, तरी सुद्धा ती उघडायला तयार नाही. त्याला वाटलं जाऊ द्या घरी गेल्यानंतर आपण दोघंच आहे, तिनं नाही उघडलं तर मी उघडून देईल आहे की नाही. पण घरी गेल्यानंतर ती उघडायला तयारच नाही. महिना झाला असं करता करता त्याचा पहिला पगार आला 2 लाख. IT चा मोठा इंजिनियर होता. पहिला पगार आला. पगार आल्यानंतर हे बघ मी तुझ्या आवडीची वस्तू तुला आणेल, पण मात्र मी ती वस्तू ती घातल्यानंतर तोंड उघडून पाहिजे. ती काहीच म्हणायला हो म्हणायला तयार नाही, म्हणायला तयार नाही. थोडासा 20-25 वर्षाच्या पूर्वीचा काळ, त्यावेळी बाया नथ घालायच्या. मराठवाड्यात तर मोठमोठ्या नथा होत्या, अशा बांगडी एवढ्या जुन्या काळामध्ये. आता म्हाताऱ्या माणसांना माहिती आहे काय. चला, तिला त्या ठिकाणी मोत्यानं जडवलेली, हिरे मोत्यानं जडवलेली, त्यानं जवळजवळ 2 लाखापैकी 1 लाखाची नथ आणली करून काय. आणि नंतर घरी आला, डब्बीत ती नथ आणली. म्हणजे हेगनक ना मी काय आणलं बघ, तुझ्यासाठी काय आणलं, पहिल्याच पगारीतून तुला घेतलेलं आहे, काय आणलं बघ. ती काय पाहायला तयार नाही आणि तिनं पक्क धरून घेतला असं काय. ती म्हणाली बघ आज उघडल्याशिवाय राहणार नाही, तुझं मुख दर्शन केल्याशिवाय राहणार नाही काय. आणि शेवटी तो राहिला आणि जे पदर धरला आणि मागे ओढलं. नथ लाखाची आणली पण जिथं नाक घालायची ती नाकच नव्हतं. नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले, नाक नाही तेने वाया गेले. काय करावे ते बत्तीस लक्ष दे, काय करावे ते
काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली. नथ कितीची? लाखाची. पण घालायची कुठं? कानात घालायची का आता? नाकाचा छेंडाच नाही, नाक जिथं नथ घालायची जागाच नाही. तशी त्या ठिकाणी भजनामध्ये प्रेम नाही तर भजन निरर्थक, नाकच नाही तर लाखाची नथ निरर्थक, आणि पोथी वाचतो पण अर्थानुसंधान नाही तर पोथी वाचणं बेकार आहे. इथं आपला विषय माझे चित्त तुझे पाया. परमार्थ आहे तर चित्त परमेश्वराच्या चरणावरती स्थिर राहिलं पाहिजे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशचारु चित्रम धनम मेरुतुल्यम हरेरंघ्रि पद्मे मनश्चेन लग्नम तत किम तत किम तत किम. अरे सर्व आहे पण मन ठिकाणावर नाही, मन प्रभूच्या चरणावरच नाही तर सर्व व्यर्थ आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात माझं चित्त तुझ्या चरणावरती सदैव, आणि म्हणून मिठी पडली पंढरीराया. माझं चित्त मी तुला अर्पण केल्यामुळे मला तुझं दर्शन घडत आहे, सातत्यानं तुझं दर्शन होत आहे. आणि तुझी आणि माझी अशी मिठी पडली आहे ते तिसऱ्या कडव्यात. लोहे सारिता निराळे लोहे सारिता निराळे दाखल वस्तुस्थिती प्रतिपादन केलेली आहे. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. मिठाचा खडा पाण्यात टाकला आणि पाण्यात विरघळल्यानंतर मिठाचा खडा काढून घेता येतो का? अरे मिठच जलस्वरूप झालं. तसं भगवत भक्ताचं चित्त भगवत स्वरूप झाल्यानंतर भक्त आणि भगवंताला वेगळं करता येत नाही. विठोबा रखुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई हरि हरि ढोबार. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तुकोबराय शेवटी सांगतात हे माझं समर्पण आहे. मी जा प्राण जीव जीवन सर्व तुझ्या चरणी समर्पित केल्यामुळे आणि माझं हृदय तुला सोडून मग आता कुठे राहणार आहे. अभंगाचा अर्थ संपला, कीर्तनाचा वेळही संपत आलेला आहे. शेवटचे 2 शब्द तुमच्या समोर बोलणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्या डिग्रस येथे अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ, ग्रंथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असा त्रिवेणी संगम आपल्या डिग्रस येथे सप्ताहामध्ये चालू आहे. आणि या त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही आम्ही 7 दिवस आता नाहून निघणार आहोत. माझी सेवा ही प्रथम दिवसाची सेवा आहे. काय सुरुवातीलाच मी विषय सांगितला की जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वी मी डिग्रसला आलो होतो. आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जे मृदंगाचार्य आहेत, त्यांच्या वडिलांचा त्यावेळी ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना भेटण्यासाठी ते भाऊ तिथे उभे आहेत. त्यांच्या भेटीसाठी या डिग्रसून आम्ही चाललो होतो. आता पुष्कळ दिवस झाले कुठे चाललो होतो हेही मला आता सध्या ध्यानात नाही, पण चाललो होतो. पण मुद्दाम त्यांच्या भेटीसाठी इथपर्यंत आलो होतो. आणि त्याच्यानंतर आयुष्याचा 16 वर्षाचा काळ निघून गेला. दिवस भराभर निघून जातात, ते कोणाच्या लक्षातही राहत नाही.
येणारा दिवस आस्तासाठीच येत असतो. अस्त झालेला दिवस उदयाला येत असतो. हा उदय आणि अस्त जीवनामध्ये सातत्यानं चालू राहतो. आपण या संसाराला भुललेले जीव, आपण त्याला स्मृत ठेवत नाही. काय म्हणून संतांनी सांगितलं की राम राम स्मरादी लाहो करागाठ घाला मुळाबंदी सांडा वाऊग्या उपाधी लक्ष लावूनी राहा गोविंदी गा. हे सर्वस्व याचा विचार करा, सारासार विचार करा, नित्यानित्य विचार करा आणि आपल्याला जीवनाला कळून घ्या. जीवन कळण्यासाठी, जीवन घडण्यासाठी, जीवनाचा उद्धार होण्यासाठी श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, ग्रंथात ज्ञानेश्वरी पारायण असेल, छोटंसं चिमुकला आपलं गाव डिग्रस, काय अनेक वर्षापासून माझी तारीख घेण्याच्या प्रयत्नात आपण सर्व होता. यावर्षी जिथं मी गेलो तिथं मागच माणसं आहे की नाही. आणि मी सुद्धा कोथळ्याचा आमचा सप्ताह आणि हा सप्ताह 1-2 दिवस मागे पुढे असतो, बरोबर चालू होतो. आणि मी कोणती कथा जिथं असते त्या कथेतून सहसा कुठे बाहेर जात नाही, सहसा कुठेच आजपर्यंत गेलो नाही. पण यावर्षी मी सुद्धा कसा त्या ठिकाणी भ्रमात पडलो पता नाही. 1-2 तारखे देऊन टाकल्या. कारण काय असतं की आपल्या स्वतःच्या स्थानावरती ज्यावेळी कोणताही कार्यक्रम असतात तिथे साधू संत महात्मे कार्यक्रमासाठी येतात आणि त्यांना आपल्या इथं बोलवायचं ना आपण दुसरीकडे पळून जायचं, हे योग्य नसतं. काय आणि तारीख म्हणजे काय झालं, योगायोगाने 1 तारीख दिल्या गेली आणि दिल्या गेल्यामुळे ती चूक झाली आणि मग म्हणून मला तुम्हाला नाही म्हणता नाही आलं. तुम्ही म्हणले तिथं कसं काय दिली, लोक फार खतरनाक आहेत महाराज. मोरे बाबा साधारण समजू नका या लोकांना, इतके खतरनाक आहे. मी सुद्धा खतरनाकच आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वाटलं की लोक म्हणतील बाबाजी आम्हाला डिग्रसला नाही म्हटलं आणि त्या आमच्या गावात कशी दिली. ही आमची भगवानरावची कला आहे. कुठे ते काय ते आमचे रमेशराव असतात कुंभारी खरे भगवानराव यांच्या कला असतात त्या. परंतु मी माझं असं आहे माझ्या आयुष्यामध्ये महाराज, मी ज्यांना हो म्हटलं तारीख दिली मी तिथं कधी घर हजर राहिलं नाही. मला आता कीर्तनं करायला जवळजवळ 46 वर्ष होतात. 46 वर्षापासून मी कीर्तनं करतो. काय पण मी दिलेला शब्द माझ्याकडून कधी खाली गेला नाही. त्या गावात काही अडचण आली असेल, तिथं काय झालं असेल ती गोष्ट वेगळी आहे. मी कधी माझा शब्द गेला, माझ्या डायरीत एकदा नोंद झाल्यानंतर ते फिक्स असतं आहे की नाही. मग एखाद्या वेळी आता शरीर आहे, बिमारी आहे, काही आहे, पण अजून काही बिमारी झालीच नाही आणि गाडी कुठं बंद पडली नाही, हे विशेष. काय इतक्या खतरनाक रस्त्यामध्ये आम्ही चाललो आणि सर्वात खतरनाक रस्ते तुमच्या जिल्ह्यात आहेत आहे की नाही. गाडी तर मरून जायची, आतला माणूस सुद्धा मरून जायचा, इतके खतरनाक रस्ते आहे. आता मी रोजच त्या रस्त्यावर बोलत असतो. तुमचे पुढारी कुठे झोपी गेलेले आहेत हेच मला कळत नाही. काय विकास नाही, काय नाही. तुम्ही राहता कसे या खड्ड्यात कसे उड्या मारता इतक्या वर्षापासून. आजपासून हे रस्ते खराब नाहीत, 25 वर्षापासून पाहतो मी तरी. तशाल तेच रस्ते डांबर जरी या वर्षी केले दुसऱ्या वर्षी रस्ता तसाच. म्हणजे इतकी सुपर क्वालिटी इथं आहे कोणत्याही गोष्टीची. असो तो काही माझा इथं विषय नाही. मला एवढं सांगायचं, रस्ते कसे असो आपली गाडी मात्र कधी अजून रस्त्यात बंद पडली नाही बरं का मोरे बाबा. रस्त्यात बंद पडायला सुरुवात झाली गाडी की मग नाही सांगता येणार. पण आतापर्यंत आपण दिलेल्या शब्दाचं पालन केलं. पण पुढच्या वर्षी का म्हटलं या सप्त्यात तारीख द्या, तर आतापासूनच सांगतो की जमणार नाही. कारण मी तो सप्ताह सोडून आता तारीख देणार नाही. काय असतं, एकतर तिथं कथा बोलायची आणि आपलं काम कसं असतं, इमानदार काम असतं. 2 घंट्याचं कीर्तन तर 2 घंट्याचं कीर्तन, कथा 4 घंटे, मी 4 घंटे बरोबर बोलतो. त्याच्यात काही कमी जास्त करत नाही, लक्षात ठेवा. नाही तर तुमच्या भागात तर अर्ध्या घंट्याचे कीर्तन आहेत आहे की नाही. 15 मिनिटात कीर्तन होतं बरं. इकडं कसं करतात, कसा अभ्यास आहे, मी काही तो अभ्यास अजून केला नाही. पण चला ठीक आहे, आपापल्या भागातली आपापली परिस्थितीनुसार सर्व गोष्टी असतात, मला काही म्हणायचं नाही त्याच्यावर. तर त्याच्यासाठी मी सांगितलं बा मी येतो पण लवकर 8 वाजता सुरू करा आहे की नाही. आणि इकडं कसं असतं, इकडं कोणते दिवस असो 9 ते 11 ठरलेले आणि ते दुपारचं असलं की ते 11 ते 1 ठरलेलंच आहे. तुम्ही 10ला जरी सुरुवात केली तर वाजवतील 11च आणि 8ला म्हणलं तर वाजवतील 9च.
पण इथं थोडंसं बरं केलं बरं का, थोडंसं झालं अर्धा घंटा अगोदर आहे की नाही. मला वाटलं आपण काय असतं की कथा बोलायची, इथं कीर्तन बोलायचं, दिवसभर लोकांशी बोलायचं. मी दिवसा काही झोपत नसतो कधीच. मी दिवसा झोपत नाही आणि एवढा प्रवास करतो गाडीमध्ये कधी झोपत नाही. आता आमची गाडी आरामदायी आहे, तिच्यामध्ये प्लॅटफॉर्म तयार होतो, लगे अंगावर घेऊन झोपू शकतो आणि हालत सुद्धा नाही, रस्ता खराब जरी असला तरी गाडी चांगली आहे. पण आपल्याला त्याच्यात झोपत येत नाही, अभ्यासच नाही केला त्या गाडीत झोपायचा. रात्रभर जरी प्रवासातला मी बसूनच असतो ड्रायव्हरच्या बाजूला, झोपत नाही. झोपतो फक्त रात्री 1-2 घंटे मला जेवढा वेळ मिळतो, आणि कधी कधी मुश्किल नशिबामध्ये 3-4-5 घंट्याची झोप कधीतरी एखाद्या दिवशी असते. मात्र 3 घंटे मात्र बरोबर झोपत असतो. तेवढी माझ्या आयुष्यासाठी पर्याप्त आहे. मी अनेक वर्षापासून 3 ते 3.5 घंटेच माझी झोप आहे. तेवढ्या माझ्यामध्ये शरीर फ्रेश होऊन जातं. तर मला एवढं सांगायचं, अनेक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर यावर्षी इथं अशा प्रकारचा हा कार्यक्रम, आणि तुमचा योगच होता म्हणा. काय होता, आता तुमची प्रतीक्षा पुष्कळ दिवसाची होती. रामाला सुद्धा शबरीच्या झोपडीवर जावंच लागलं, ती प्रतीक्षा होती म्हणून. काय म्हणून तुमची सुद्धा प्रतीक्षा होती. त्या प्रतीक्षेला तुमच्या भेटीगाठीसाठी कीर्तन करायला आलो असं मी म्हणणार नाही, पण चला तुमच्या गावकऱ्यांच्या सर्वांच्या प्रेमी मंडळीच्या भेटीसाठी का होईना इथपर्यंत येण्याचं मानस झालं, एक नाही. आलो, खूप आनंद वाटला तुम्हा सर्वांना पाहून, इथं येऊन. काय फक्त आता जातानाच फक्त लवकर जाऊ द्या, कारण इथून जाऊन आता विश्रांती करून सकाळी मी 4 वाजता उठून 4 ते 5:30 वाजेपर्यंत फिरत असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणती रोग नाही, राई नाही, गोळी नाही, बिमारी नाही, सलाईन नाही, काहीच नाही आतापर्यंत. बरं, अजून मी कोणत्या दवाखान्यात 1 घंटासुद्धा जाऊन झोपलेलो नाही. पण भविष्य सांगता येत नाही, शेवटी शरीर आहे. काय म्हणून शरीराची काळजी याच्यासाठीच घ्यायची की हे शरीर तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी उपयोगी आलं पाहिजे. मला माझ्यासाठी माझ्या शरीराची काही आसक्ती नाही, पण समाजसेवेसाठी हे शरीर टिकलं पाहिजे, एवढीच मी त्याची फक्त काळजी घेत असतो, दुसरं काही नाही. आणि म्हणून झालेली सेवा त्या परमपित्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असताना, आता रस्ता कुठून आहे, उडी मारून आहे का लोकांवरून होईल? नाही, मी फक्त सांगून ठेवलं, तुम्ही करून ठेवा फक्त, म्हणजे आमचा वेळ जायला नको जास्त, एवढी तुम्हाला विनंती आहे सर्वांना. गाडीकडे जायला एका बाजूनं करून ठेवा. पहिला दिवस आहे, चाल फक्त 2च व्यक्तीनं म्हणायची, आलाप वगैरे कोणाला काही देऊ नका, वेळ कमी आहे. आणि एकेरी चाल म्हणा आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. ज्ञानेश्वर